दरम्यान सोमवारी झालेल्या राड्यानंतर कुणाल कामरानं पहिली प्रतिक्रिया दिली आहे। कुणाल कामरानं नेमकं या प्रतिक्रियेत काय म्हटलंय पाहूया आपण। 4 पानी पोस्ट कुणाल कामरानं लिहिलेली आहे आणि यात कुणाल कामरा काय म्हणतोय ते आपण समजून घेऊया। ज्या ठिकाणी माझा शो आयोजित करण्यात आला होता त्या ठिकाणी जे काही घडलं त्यासाठी मी जबाबदार नाही। त्या ठिकाणी तोडफोड करण्यात आली, त्या ठिकाणी अपशब्द वापरले गेले, लॉरी भरून टोमॅटो आणले गेले असं मी ऐकलं। कारण आम्ही जे बटर चिकन तुम्हाला वाढलं ते तुम्हाला आवडलं नाही असं कुणाल कामरानं मिश्किल अंदाजात म्हटलेलं आहे। पहिल्या पानावर 4 पानांची ही पोस्ट आहे। दुसऱ्या पानावर काय म्हणते कुणाल कामरा पाहूया आपण। मला धडा शिकवण्याच्या धमक्या देणाऱ्या राजकीय नेत्यांसाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा प्रत्येकाचा अधिकार आहे। तो अधिकार फक्त श्रीमंतांकडे नाही। तुमच्यासारखे लोक जोक सहन करू शकत नाहीत। एखाद्या वजनदार राजकीय माणसामुळे माझा जो अभिव्यक्तीचा हक्क आहे त्यावर काही परिणाम नाही। मी कायद्याच्या विरोधात काहीही वागलेलो नाही। असो तरीही मी पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्याचं ठरवलंय। पोलिसांनी आणि न्यायालयानं माझ्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी, मात्र कायदा सर्वांसाठी समान असतो। त्यामुळे अशाही लोकांविरोधात कारवाई झाली पाहिजे ज्यांनी ते हॉटेल फोडलं। एक जोक ऐकून त्यांनी हॉटेल फोडलंय, तसंच जे निवडून आलेले नाहीत अशा महापालिका सदस्यांच्या विरोधातही कारवाई झाली पाहिजे। हॅबिटेट या ठिकाणी तोडफोड करायला ते कुठलीही नोटीस न देता हातोडे घेऊन आले। माझा फोन नंबर लीक केला गेलाय, त्यानंतर मला असंख्य कॉल आले आहेत। आता मी ते व्हॉइस मेलवर फॉरवर्ड केलेत। मीडियाला माझं सांगणं आहे की तुम्ही जे काही कव्हर करत आहात आणि बातम्या करत आहात ना, त्याआधी एक बाब लक्षात ठेवा की पत्रकारितेच्या स्वातंत्र्यासंदर्भात आपल्या देशाचा क्रमांक 159 आहे। मी एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोनही उपमुख्यमंत्र्यांची माफी मागणार नाही। मी कोणालाही घाबरणार नाही। मी माझ्या पलंगाखाली लपून बसलेलो नाही असं कुणाल कामराचं म्हणणं आहे। या सगळ्या संदर्भात खासदार संजय राऊत यांनी काय म्हटलंय पाहूया आपण। केलेलं नाही। रिक्षावाल्याला रिक्षावाला म्हणणं, गद्दाराला गद्दार म्हणणं, चोराला चोर म्हणणं, लफंग्याला लफंगा म्हणणं हा काय देशद्रोह असतो का? असतो का? नाही ना। आपण औरंगजेबाला तेच म्हणतो ना। आपण छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर ज्यांनी बेईमानी केली त्यांना आपण बेईमानच म्हणतो ना। काय नवीन तुम्ही शब्दकोश निर्माण केला असेल महाराष्ट्रात या लोकांनी, तर तो नवीन शब्दकोश समोर आणावा। शब्द रत्नाकर नवीन त्यांनी निर्माण केला असेल तर तो शब्द रत्नाकर प्रसिद्ध करावा, त्यांनी करावा ना। आम्ही तो स्वीकारू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।